आता पुढच्या बातमीकडे वळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडी चौकशी होणार आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात वायकरांना ईडीनं समन्स पाठवलंय। यापूर्वी वायकरांनी 17 जानेवारीला चौकशीसाठी समन्स त्यांना जारी करण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते। यावेळी वायकरांनी वकिलामार्फत वेळ वाढवून मागितलेली होती। कथित भूखंड घोटाळा प्रकरणी आमदार रवींद्र वायकरांच्या घरी 9 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे। जयंत पाटील विरुद्ध राहुल नार्वेकर प्रकरणावरती ही सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या 10व्या सूचीच्या अनुच्छेद 2 अंतर्गत सुनावणी घेण्यात येणार आहे। अजित पवार गटानं स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्यामुळे त्यांना अपात्र करावं अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 7 दिवसांची मुदतवाढ मागू शकतात अशी शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे।